राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या. शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा. मका, ज्वारी, बाजरी, भुईमुगाच्या क्षेत्रामध्ये वाढ. राज्यात यंदा 4.5 लाख हेक्टरवरती उन्हाळी पिके घेण्यात आली. ऊस बियाणे विक्री 15 मे पासून 1 जून नंतरच लागवड करण्याचे कृषी विभागाचे आव्हान. साखर उत्पादनामध्ये ठरणार उत्तर प्रदेश अव्वल. उत्तर प्रदेशामध्ये 11, महाराष्ट्रामध्ये 1 तर तामिळनाडूमध्ये 7 कारखाने सुरू. हिंगोलीमध्ये सोयाबीन हळदीच्या दरामध्ये नरमाई. सोयाबीन 4,290 रुपये तर हळदीला मिळाला 13,000 रुपये प्रति क्विंटलचा दर. पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवरती लाठीमार करण्यात आलेला असून यामध्ये अनेक जण जखमी झाले. आंदोलनाला यामुळे हिंसक वळण मिळाले. यामधून शेतकऱ्यांकडून सुद्धा दगडफेक करण्यात आली. पर्यटकच टार्गेटवरती गुप्तचरांचा होता इशारा. मोहीम थांबताच झाला हल्ला. श्रीनगरच्या उपनगरामधील पर्वतरांगाच्या पायथ्याशी हॉटेलमध्ये पर्यटकांवरती हल्ला होण्याचे मिळाले होते संकेत. मात्र शोध मोहिमेसह सतर्कता बाळगून सुद्धा अखेर पहलगामचे अघटित घडलेच. आज देशभर नीट यूजी परीक्षा. गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह 3 वर्ष बंदी. यंदा बहुतेक केंद्र शासकीय कॉलेजामध्ये. 31 वर्षापासून सावित्रीच्या लेकींची शासनाकडून रुपयांवरती बोलवण. राज्यामधील जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना दररोज फक्त 1 रुपयांचीच प्रोत्साहन भत्ता. अकोला जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या 2,42,506 हेक्टरसाठी 98,500 क्विंटल बियाण्यांचे नियोजन. शिक्षक भरती. खासगी संस्थांना त्रुटीपूर्ततेसाठी 5 मेपर्यंत मुदतवाढ. वाढीव जागांसाठी प्राधान्यक्रम. 5 मेपर्यंत जाहिराती अपलोड करण्यासाठी सुविधा. समृद्धीच्या अंतिम टप्प्याचा मुहूर्त कधी? 1 मे रोजीचा मुहूर्त हुकला. महामार्गाची कामे पूर्ण झाली. मग नेमके अडली तरी कशामुळे? पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या आवडल्या. पाकिस्तानमधून आयातीवरती भारताची संपूर्णपणे बंदी करण्यात आली. टपाल पार्सल सेवा केल्या स्थगित. पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरामध्ये येण्यास सुद्धा मनाई करण्यात आलेली आहे. पाकिस्तानमधून केली जाणारी आयात सुद्धा येणार आता शून्यावरती. पीक विमा योजनेचा खेळखंडोबा कुणी केला? 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेचा ज्यांनी गैरफायदा घेतला त्यांच्यावरती कारवाई करणे आता गरजेचे होते. परंतु केवळ गैरव्यवहार झाल्यामुळे योजनेमधील महत्त्वाची तरतूद बंद करणे ही योग्य बाब नाही. शेती संत्रा पीक नुकसानीसाठी तातडीने मदत जाहीर करा. उमरा मंडळातील शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन. बाबांचे वह्यांवरील 5 वर्षाचे पैसे मुलीसाठी एकाच वर्षामध्ये 7. दर 30% वाढले. शालेय वर्ष सुरू होण्याआधी चिंता वाढली. क्षेत्र घटले. हेक्टरहून एकरमध्ये आला शेतकरी. अल्प अत्यल्प शेतकऱ्यांचा वाढला टक्का. ग्रामीण व्यवस्थेवरती परिणाम करणारे वास्तव. जमीन मालक वळले शहराकडे. सामूहिक सोहळ्याच्या अनुदानामध्ये झाली वाढ. जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये केवळ 3च अर्ज मार्गी. अगोदर 10,000 रुपयांची मिळत होते अर्थसहाय्य. या योजनेमध्ये आता बदल करून अनुदान 20,000 रुपये करण्यात आलेले आहे. राज्यात बऱ्याच जिल्ह्यामध्ये भरतो माणसांचा बाजार. मिळाला तर रोजगार, नाहीतर दिवस बेकार. अनेकांना परतावे लागते रिकाम्या हाताने. शेतीचे कामे संपल्यामुळे अनेक मजूर बेरोजगार. शेतकरी कर्जमुक्तीचे आश्वासन. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सरकारचा निषेध. 1 तास राष्ट्रवादीसाठी. महाराष्ट्राच्या विकासासाठी उपक्रम. शेतकऱ्यांच्या खात्यातून अनुदान वळते करू नका. नैसर्गिक आपत्ती, पीक विमा, पीएम किसान व विविध शासकीय योजनांचे अनुदान अनेकदा शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्याऐवजी त्यांच्या कर्ज खात्यामध्ये जमा करण्यात येते. यामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीमध्ये सापडत आहेत. कस्टमर केअर सर्च करताना सावधान. बँक खाते होईल साफ. गुगल सर्च करताना खबरदारी घ्या. ऑनलाईन व्यवहाराबरोबरच वाढले फसवणुकीचे प्रकार. लाडकी बहीण खुश. पुन्हा आले 1,500 रुपये. बँक खात्यामध्ये रक्कम झाली जमा. 1,500 रुपयांचा हप्ता. 2100चे आश्वासन हवेमध्ये. आणि टंचाईच्या अनुषंगाने उपाययोजनांवरती भर. प्रशासनाची दखल. पांगरी नवघरेतील ग्रामस्थांची गैरसोय टळणार. समाधानकारक दरामुळे हळदीची आवक वाढली. एका दिवसाच्या खरेदीचा सुद्धा परिणाम. उत्तर तालुक्यातील घरकुलांसाठी 11 गावामध्ये सर्वेक्षण बंद. 15 मेपर्यंत सर्वेची मुदत. उत्तरच्या 7 गावामध्ये 200 कुटुंबांचा सर्वे पूर्ण. खरीपाचे 279 कोटी खात्यामध्ये जमा. 2,39,000 शेतकऱ्यांना मिळाला लाभ. बार्शी तालुक्यामध्ये सर्वाधिक लाभार्थी. खरीप हंगामामध्ये सरासरीपेक्षा अधिक पावसाचा परिणाम झाल्यामुळे 4 प्रकारची नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे. जलसाक्षरता प्रकल्प मराठवाड्याला नवी दिशा देईल. सुरेश प्रभू म्हणाले. साताऱ्यामध्ये सेंटर ऑफ वॉटर लिटरसी प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. आता पाण्यासाठी खिसा आणखी रिकामा होणार. शहरासह ग्रामीण भागामध्ये खासगी टँकर वाढले. पाण्यासाठी भटकंती सुरू. 6,29,000 हेक्टर क्षेत्रावर होणार खरीप पेरा. पेरणीपूर्वी बियाणे, खते, पीक कर्ज द्या. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या सूचना. खरीपासाठी सर्जा राजाला डिमांड. शेतकऱ्यांकडून मशागतीसाठी बैलजोडी घेण्यावरती भर. राजूरच्या बाजारामध्ये एक जोडी 1.5 लाखाच्या वरती. ग्रामपंचायतीचे कर्मचारी आक्रमक. धरणे आंदोलन. वेतन श्रेणी मंजूर करावी. निवृत्ती वेतन योजना लागू करण्याची मागणी.
उन्हाच्या कडाक्यामुळे होते पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने घट, ग्रामीण भागावरती टंचाईचे सावट, प्रशासनाकडे धडकले अधिग्रहणासाठी 17 गावाचे 44 प्रस्ताव. मनरेगामध्ये कामाची हमी, मजुरीचे थकले 220 कोटी रुपये, मिळणार तरी केव्हा? अकुशल कामांचे पेमेंट 2 वर्षांपासून शासनाकडे बाकी. 54 लाखांचा निधी मिळाला, आमझरी बनणार मधाचे गाव, जिल्ह्यामध्ये एकमात्र गाव ठरले, योजनेची जबाबदारी गावावर तसेच नागरिकांवरती. अमरावती जिल्ह्यामध्ये ई-केवायसीचा 8,000 शेतकऱ्यांना बसणार मोठा फटका, पीएम किसान नमो शेतकरीच्या लाभापासून राहणार वंचित. अवकाळीचा दणका, वादळी पाऊस, वीज कोसळून एकासह गारपिटीसह 3 जनावरे ठार, तुमसर मोहाडीमध्ये सर्वाधिक नुकसान, धान मका पिकांना मोठा फटका. तुमसर परिसरामध्ये 10 कोटींचा निधी 5 महिन्यांपासून थकीत, विहिरींची ई-मास्टर काढणे बंद, लाभार्थ्यांची भटकंती. गारपिटीने 10 गावातील उन्हाळी धानाला जोरदार तडाखा, चिखलामध्ये मिसळलेलो, आसमानी संकटाने शेतकरी हवालदिल झाले, उत्पादन घटण्याची धास्ती, अनेकांनी कर्ज काढून केली होती शेती, यामध्ये काही शेतकऱ्यांचे 60% नुकसान झालेले आहे. अकोलचा धान भरडाई घोटाळा, 4 गिरणी मालकांवरती गुन्हा दाखल, निकृष्ट तांदूळ गोदामामध्ये दाखल, थातूरमातूर कारवाई करून केली होती पाठराखण. मला सुद्धा अनुदानावरती मिळणार दुधाळ गाई, तुम्ही अर्ज केला का? तुम्हाला अर्ज करायचा असेल तर काय करावं लागणार आहे बघा. तुम्ही योजनेच्या अधिक माहितीसाठी लाभार्थ्यांनी तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयामध्ये संपर्क साधू शकता. लघु प्रकल्प तळाला, मामा तलाव पडले कोरडे, आता मे महिना कसा काढणार? चिचडोह बॅरेजवरच मदार, दीन धरणातील पाणी पातळीमध्ये लक्षणीय घट, पाणी टंचाईचे संकट गडद. गोंदिया जिल्ह्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी, घराचे छप्पर उडाले, झाडांची पडझड, धान तसेच मका पिकाला मोठा फटका. आणखी 5-10 लक्ष घमी पाणी मागवणार, तेवढ्या नाल्याचे बंधारे फोडले तरी सुद्धा पाणी अडून पडल्याने नदीत काही जायना. मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी शासनाकडून बचत गटांना मिळते 90% अनुदान, अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहायता बचत गटांना घेता येणार योजनेचा लाभ. 9 लाख लाभार्थ्यांनी काढले आभा कार्ड, 68% उद्दिष्टपूर्ती, आता घरबसल्या काढता येणार कार्ड. अवकाळीच्या गारा, वादळाचा तडाखा आणि पाराही वाढला, दुपारपासून ढगांची सावली, पूर्व नागपूरमधील वस्त्यांना फटका. शेतकऱ्यांना कर्जमाफीची होती आज, आता गड्याभोवती घट्ट होतो फास, शेतकऱ्यांची झाली आर्थिक कोंडी, शासनाच्या हुलकावणीमुळे नूतनीकरणाचा टक्का घसरला, आता सावकारी कर्जाशिवाय पर्यायच नाही. मालकत्व हिरावलेल्या अनाथांना महिन्याला मिळतात 2,250 रुपये, बाल संगोपन योजना, महिला व बालविकास विभागातर्फे मिळतो लाभ. यवतमाळ जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित राऊंडअप बीटीची मागणी, बाजाराला तेजीमध्ये, 5 लाख पाकिट बाजारामध्ये दाखल, सोयाबीनला पर्यायी निवड. लिंकिंग थांबवा, अन्यथा खतांची खरेदी बंद करण्याचा दिला इशारा, उमरखेड तालुक्यातील खत दुकानदारांचा पवित्रा. गोकुळचे दूध उद्यापासून 2 रुपयांनी महागणार, लिटरला 68 रुपये, मुंबई पुण्यामध्ये 74 रुपये लिटर दूध. लिंकिंग नाही तेच खत खरेदी करण्याचा निर्णय, राज्य पातळीवरती निर्णय जारी, युरियावरती सर्वाधिक सक्ती. एफआरपीमध्ये 18% पण खर्चामध्ये 40% वाढ, गणित बिघडले, सांगा ऊसाचे अर्थकारण कसे जुळायचे, कृषी मूल्य आयोगाने केला उत्पादन खर्चामध्ये घाटा. शक्तीपीठासाठी 2,000च्या वरती शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा, सांगली जिल्ह्यामध्ये जमीन मोजणी कामाला प्रशासनाकडून गती, 18 गावांचा समावेश. परवानगी नसताना बोटिंगचा घाट, धरणाची मोज म्हणजे मरणाची वाट, अंदूर दुर्घटनेतून धडा घेण्याची गरज, जलप्रकल्पांना धनदांडग्यांचा विळखा धोकादायक. तिलारीच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचे उपोषण, कसंही गावठाणवाडीतील ग्रामस्थांच्या मागणीकडे जलसंपदा अधिकाऱ्यांचा कानाडोळा, जमीन संपादित असून सुद्धा लाभ नाही. बाष्पीभवनामुळे हातनूरच्या साठ्यामध्ये घट, गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 2% जलसाठा कमी, चौथे आवर्तन 15 मे नंतर मिळणार. धान्य खरेदी योजना कागदावर आणि शेतकऱ्यांची ज्वारी उघड्यावरती, भडगावमध्ये 1,058 शेतकऱ्यांची झाली ऑनलाईन नाव नोंदणी, आता मुदत सुद्धा संपली. QR कोड स्कॅन करा आणि घरकुलाची नोंदणी करा, गरिबांसाठी खुशखबर, मनपाचे 20,000 घरांचे उद्दिष्ट. पाकच्या जहाजांना मनाई, टपालासह पार्सल सेवा स्थगित, पाकची आर्थिक कोंडी, आयात निर्यातीवरती बंदी. हलव्यामधून अखेर उन्हाळी आवर्तने सोडले, वैजापूर गंगापूरच्या नागरिकांना मोठा दिलासा, पाण्याचा प्रश्न निघाली. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करण्यास वचनबद्ध, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांसोबत घेतली संयुक्त पत्रकार परिषद. राज्यामध्ये भंडारा पहिल्या स्थानी तर संभाजीनगर 4थ्या क्रमांकावरती, रेशन ई-केवायसी, पुणे 11व्या स्थानी, नंदुरबारमध्ये सर्वात कमी काम. अनुसूचित जातीसाठींचा राखीव निधी लाडकी बहीण योजनेकडे वळविला, लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता बँक खात्यामध्ये जमा. शिराळा तालुक्यामध्ये पाणी टंचाईच्या झळा, 25 तलाव कोरडे, नियोजन न झाल्यास पाण्यासाठी भटकंतीची वेळ.
गोपूस कारखान्याला शेतकऱ्यांनी ठोकले टाळे, ऊस बिल थकल्यामुळे बळीराजा आक्रमक, अधिकारी कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात अंतर्गत 19 प्रकरणे मंजूर, अपघात झाल्यापासून 30 दिवसाच्या आतमध्ये प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन।